साधारण 3 ते 4 वर्षापूर्वी 70 ते 80 रुपये रेट आला. तर स्वतः आमच्या बागेमध्ये आम्ही ज्या टायमाला 90 रुपयानं बाग गेली होती तेव्हा फटाकड्या वाजवून गाडी बाहेर काढली होती. त्या टायमाला बाग परवडत होती. मग आता का परवडत नाही? आता काय झालं की आपण ज्या टायमाला 150 आणि 200चं स्वप्न बघितलं किंवा जे रेट होते पण गेल्या वर्षीपासून, ते आता काय झालं, रेट अचानक कमी आले आणि रेट जास्त असल्यामुळं आपण केलेला खर्च अति होता डाळिंबामध्ये. कुणी काही सांगितलं का ते केलेलं आहे आपल्या बागेत, त्याच्यामुळं खर्च वाढवला आपण. खर्च वाढवल्यामुळं 80 रुपयानं सुद्धा डाळिंब द्यायला अंगावर काटायला लागला. काय यायला लागला? कारण आपण किलो मागचा खर्च वाढवला आहे. डाळिंब करताना आपण खर्चाचं नियोजन महत्त्वाचं केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की उत्पादन वाढवा. मी तुम्हाला सांगितलं होतं की रेट भविष्यात आता लागण जशी आहे, भविष्यामध्ये रेट राहतीलच गॅरंटी 100% नाही डाळिंबाची. पण 70 ते 80 रुपयांनीसुद्धा डाळिंब परवडतं. कधी परवडतं? ज्या टायमाला तुमचा खर्च कमी आणि ॲव्हरेज जास्त असेल. ॲव्हरेज जास्त कसं काढायचं ना, ह्यासाठी मी येत्या 6 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता जवळे हॉलवर आपला कार्यक्रम आहे आटपाडी येथे, शेतकरी चर्चासत्र. त्याच्यामध्ये टोटली आपण शेड्यूल देतो. त्या शेड्यूलमध्ये तुम्हाला ही गोष्ट सांगितली जाईल की कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढायचं. कारण येणाऱ्या काळामध्ये लागवड एवढी भयानक आहे, त्याच्यामुळं रेट 100 रुपयाच्या आतच राहतील असं धरून चालू आपण. राहू नये, कारण आपल्याला जेवढे पैसे जास्त होतील तेवढं ठीकच आहे. पण समजा नाही राहिले किंवा नाही वर गेला 100चा रेट, तरी आपल्याला कसं परवडेल ह्या गोष्टीवर आपण इथे चर्चा करणार आहे. तर तुम्ही सर्वांनी, ज्यांना शक्य आहे त्यांनी, डाळिंब शेतकऱ्यांनी सगळ्यांनी या अशी विनंती आहे तुम्हाला. कारण काय आहे, येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या गोष्टीसाठी तयार राहिलं पाहिजे की आपल्याला करायचं काय आहे. नुसता खर्च करून बाग येते का? थोडा विचार करू आणि तिथं चर्चा करू. सगळ्यांनी या, मी वाट बघतोय. धन्यवाद.